नमस्कार आणि नेचराइज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका गंभीर श्वसन रोगाबद्दल बोलणार आहोत, न्यूमोनिया, फुफ्फुसांचा संसर्ग. न्यूमोनिया जगभरात लाखो लोकांना प्रभावित करतो. या व्हिडिओमध्ये आपण त्याची कारणे, लक्षणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यापासून बचाव कसा करायचा हे पाहणार आहोत. चला तर मग न्यूमोनियाबद्दलचे आवश्यक ज्ञान मिळवण्यासाठी सज्ज व्हा. आपल्यासोबत नेचराइज मराठीच्या माध्यमातून आरोग्य जागरूकता वाढवा. न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांना होणारा संसर्ग, ज्यामुळे फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या एल्व्हिओली सुजतात आणि त्यामध्ये द्रव किंवा पू, फ्लुइड और पस भरतो. हे समजून घेण्यासाठी प्रथम फुफ्फुसे सामान्यपणे कशी कार्य करतात ते पाहूया. आपण श्वास घेतो तेव्हा हवा श्वासनलिकेद्वारे ट्रॅकिया फुफ्फुसात जाते. फुफ्फुसांच्या टोकांवर लहान पिशव्या असतात, ज्यांना हवा पिशव्या किंवा एल्व्हिओली म्हणतात. इथेच ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. सामान्यतः या हवा पिशव्या मोकळ्या असतात, ज्यामुळे वायूंची देवाणघेवाण सहज होते. हेच आपल्या निरोगी श्वसनाचे रहस्य आहे. परंतु न्यूमोनिया झाल्यास ही स्थिती बदलून जाते. संसर्ग फुफ्फुसात प्रवेश करतो आणि हवा पिशव्यांवर हल्ला करतो. यामुळे हवा पिशव्यांमध्ये द्रव, पू, पस किंवा श्लेष्मा म्युकस भरतो. याचा परिणाम असा होतो की ऑक्सिजन रक्तामध्ये पोहोचू शकत नाही आणि श्वास घेणे कठीण होते. हा फुफ्फुसांचा दाह, इन्फ्लेमेशन आहे, ज्यामुळे खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होतो. अशा स्थितीत शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. न्यूमोनिया कशामुळे होतो? याचे मुख्य कारण म्हणजे जीवाणू, बॅक्टेरिया आणि विषाणू, व्हायरसेस हे 2 सूक्ष्मजीव आहेत. जीवाणूजन्य न्यूमोनिया, बॅक्टेरियल न्यूमोनिया हा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि तो गंभीर असू शकतो. तर विषाणूजन्य न्यूमोनिया, व्हायरल न्यूमोनिया अनेकदा फ्लू किंवा कोविड-19 मुळे होतो. लक्षणे सामान्यतः अशी असतात: उच्च ताप, थंडी वाजणे, कफ असलेला खोकला, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास खूप त्रास होणे. लक्षणे वाढत असल्यास किंवा श्वास घेणे अत्यंत कठीण झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. त्वरित उपचार आवश्यक आहेत. काही लोक न्यूमोनियासाठी अधिक संवेदनशील असतात. यात लहान मुले, विशेषतः 5 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींचा समावेश आहे, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती, इम्युनिटी कमकुवत आहे. तसेच दमा, ॲस्थमा किंवा दीर्घकाळ फुफ्फुसाचे आजार असलेल्या व्यक्तींनाही जास्त धोका असतो. न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी हे प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. लसीकरण, व्हॅक्सिनेशन करून घ्या, नियमितपणे हात धुवा आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा. या सोप्या सवयी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना न्यूमोनियासारख्या गंभीर संसर्गापासून वाचवण्यासाठी मदत करतील. न्यूमोनियाबद्दल जागरूक राहणे म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेणे. लक्षात ठेवा, वेळेवर माहिती आणि योग्य काळजी जीवन वाचवू शकते. आम्हाला आशा आहे की ही माहिती उपयुक्त ठरली असेल. आपल्या आरोग्याच्या चांगल्या सवयींसाठी नेचराइज मराठी नेहमी तुमच्यासोबत आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि नेचराइज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित रहा आणि निरोगी जगा.